आमदार वैभव नाईक हे शिवसेनेमध्ये जाण्यास उत्सुक असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणेंनी केलाय। शिवसेनेत गेल्यावर मालवण कुडाळ मतदारसंघातनं उमेदवारीची हमी न मिळाल्यानं वैभव नाईकांचा शिवसेना प्रवेश लांबल्याचा दावा निलेश राणेंनी केलाय। मालवण कुडाळ मतदारसंघावर राणे कुटुंबाचा दावा आहे आणि त्यामुळे राणेंच्या भूमिकेवरच वैभव नाईक यांचा शिवसेना प्रवेश अवलंबून असल्याचंही राणेंनी सांगितलं। एकनाथ शिंदेंना वैभव नाईक चोरून भेटले नाहीत हे नाकारणाऱ्या वैभव नाईकांनी कोणत्याही देवाला हात लावून हे सांगावं असं आव्हानही निलेश राणे यांनी दिलेलं आहे। जेव्हा वैभव नाईकाला विचारलं की बाबा येतोस काय आमच्या सेनेमध्ये शिवसेनेमध्ये, वैभव नाईकांनी सांगितलं की राणेंचं काय, राणेंना सांगा कुडाळ मालवणमधून जर ते नाही लढवणार आणि तुम्ही मला खात्री दिली की मलाच तिकीट मिळणार कुडाळ मालवणमधून तर मी 100% तुमच्याकडे येतो। हे बोलला का नाही हे एकदा वैभव नाईक ज्या मंदिरात सांगेल, जिथे बोलवेल, देवावर हात ठेवून वैभव नाईकांनी सांगावं की ही चर्चा झाली की नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची शुक्रवारी ईडीकडून चौकशी केली जाणार आहे। हसन मुश्रीफांनी कोल्हापुरात साखर कारखाना उभारताना त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केलाय। या प्रकरणी काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ ईडी समोर चौकशीसाठी हजर झाले होते। आता पुन्हा एकदा शुक्रवारी हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी होणार आहे। दरम्यान हसन मुश्रीफांच्या ईडी चौकशीच्या विरोधात मुश्रीफ समर्थक आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं। मुंबईतल्या ईडी कार्यालयाबाहेर हसन मुश्रीफ समर्थक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। यावेळेला काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं।